नमस्कार, माझं नाव अनिस सिराज पिंजारी. मी कुंभोजचा रहिवासी आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये वॉटर लिलीचे लागवड, रिपोर्टिंग तसेच त्याच्यासाठी पॉटिंग मिक्स कसं अरेंज करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हे ऑलरेडी मी व्हिडिओ शॉर्ट व्हावा यासाठी मी रात्रीच थोडं पॉटिंग मिक्स भिजवून ठेवलेलं आहे. यासाठी काळी माती, लाल माती आणि गांडूळ खत हे 3 घटक लागतात. आपल्याला काळी माती 70% वापरायची आहे, 20% लाल माती आणि 30% कंपोस्टचं प्रमाण घ्यायचं आहे. हे तिन्ही घटक एक दिवस आधी भिजवत ठेवायचे, कारण त्यातली उष्णता निघून जाणे हे महत्वाचं असतं. हे रात्री मी काल भिजवत ठेवलेलं आहे. हे पीठ मळतोय तसं मळून घ्यायचं पूर्ण. कमळ आणि वॉटर लिलीच्या अनेक पद्धती आहेत. त्यातली महत्त्वाची आणि परिणामकारक ही पद्धत आज तुम्हाला दाखवणार आहे मी. आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण पॉट भरण्यासाठी घेऊया. आता हे माती कालवून झालेली आहे व्यवस्थित. इच्छित आकाराचा पॉट घ्यायचा. ॲटलिस्ट 1 फूट रुंदी आणि 8 इंच हाईट अपेक्षित आहे पॉटिंग पॉट मेथड करताना. पॉट भरण्याच्या आधी खाली तळाला थोडा गांडूळ खताचा लेअर करावा, म्हणजेच वर्मी कंपोस्टचा. त्यानंतर पॉट पूर्ण भरायचा नाही आहे, आपल्याला 1 इंच मोकळं ठेवायचं आहे पॉट. स्टार्ट करा तुम्ही. यात आपला पॉट भरून रेडी झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये वॉटर लिलीचं प्लांटेशन करूया. कोणत्याही नर्सरीतून रोप आल्यानंतर त्याला ह्या मेथडने अधिक मार्क करून घ्यायचं मातीमध्ये. त्याच्या चहूबाजूने मुळ्या पसरून घ्यायच्या. पॉट व्यवस्थित दबल्यानंतर शेवाळ आणि पाणी हिरवं होऊ नये याच्यासाठी त्याच्यावर अर्धा ते 1 इंच जाडीचा प्लांटला 1 इंच अंतर सोडून 1 इंच लेअर करून घ्यायची त्याची वाळूची. जर वाळू अवेलेबल असेल तर वाळू वापरण्याच्या आधी ती स्वच्छ धुवून घ्यायची, कारण मातीमध्ये परत मातीचा अंश असेल वाळूमध्ये तर परत शेवाळ वाढायची शक्यता असते.
नवीन वॉटर लिलीची लागवड केल्यानंतर त्याच्या दोन्ही साईडला एक 200 ते 250 ग्रॅम वजनाची दगडं ठेवून घ्यायची. प्लांट जेणेकरून वर उचलणार नाही याच्यासाठी. नंतर इच्छित आकाराच्या टबमध्ये सोडून द्यायचं. पानं थोडी व्यवस्थित करायची त्याची. पानंही एका दिवसात टबनुसार ॲडजस्ट होतात. आता आपण कमळाची लागवड बघणार आहे. कमळ लागवड करण्यासाठी ही कमळ काकडी किंवा बियापासून करतात. आज आपण काकडी किंवा कमळकंदापासून आज कमळाची लागवड करणार आहे. कमळाची लागवड करताना डायरेक्ट टबमध्ये लावू शकतो आपण. ऑलरेडी मी टब प्रिपेअर करून ठेवलेलं आहे. हे कमळाची काकडे आपण त्याचे नोड्स कुठल्या साईडले वाढलेले आहेत ते आधी बघून घ्यायचे. त्यानुसार ते पॉटमध्ये आपण असे ठेवायचे आणि आपदार प्रेस करायचे, कारण ही नोड्स तुटून गेले की त्याला परत फुटवे येत नाहीत. त्यासाठी ते नोड्स न तुटू देता प्लांटेशन करणे हे महत्त्वाचं आहे. आणि प्लांटेशन केल्यानंतर त्याच्यावरती इच्छित आकाराची दगडं ठेवायची. दगड ह्याच्यासाठी ठेवायचं की कमळाच्या कंदामध्ये हवा असते ते परत पाण्यावरती तरंगू नये, ह्याच्यासाठी दगड ठेवून द्यायचे. बस एवढंच. त्याच्यामध्ये पाणी सोडून द्यावं. एकदा वॉटर लिली किंवा कमळाची लागवड झाल्यानंतर त्याला पाणी द्यायची पण एक वेगळी पद्धत आहे. ती पद्धत मी दाखवणार आहे. डायरेक्ट पाणी दिला तर माती वर खाली व्हायची शक्यता असते. त्यासाठी एक प्लेट घेऊन अशा पद्धतीनं पाणी देऊन पूर्ण टब भरून घ्यायचा, जेणेकरून पॉटिंग मिक्स तुम्ही डायरेक्ट असं ओतला की पूर्ण माती वर खाली व्हायची शक्यता असते. अशा पद्धतीने दिला की पाणी एकसारखं पूर्ण पसरतं पाणी त्याच्यामध्ये. हे 2 ते 3 महिन्यापूर्वी प्लांटेशन केलेले आहे. ह्याच्यामध्येही पॉट इन पॉट मेथडनेच केलेले आहे. हे बघू शकता तुम्ही. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी खतं कसं द्यायचं तसेच किडींचं नियोजन कसं करायचं हे मी सांगेन. धन्यवाद.